मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता आनंद हा म्हणत असतो की काय चाललंय काय नेमकं तुझं समर, अरे तू कसा वागतोयस, कसा लाजतोयस. त्यावर समर म्हणतो खरंच मी लाजतोय का. त्याबरोबर आनंद म्हणतो हो मग केवढं लाजतोयस तू, तुला माहिती आहे का अगदी कॉलेजचे विद्यार्थी असतात ना जे लाजतात तसं अगदी तसं वागणं झालं हल्लीचं तुझं. त्याबरोबर मग समर म्हणतो हो का, इतकं वेगळं वागायला लागलो आहे का मी, मग जाऊ दे, मग आता मी ना सुधारायला हवं, मी आता सगळं काही बदलून टाकतो, मी आता असा नाही वागत, नको नको हे असं वागणं बरोबर वाटत नाही ना, हे असं मी नाहीच वागणार. त्यावेळी लगेचच समरला आनंद म्हणतो अरे समर असं काय करतोय, हे बघ असा नको ना वागू, तू बायकोसाठी रोमॅन्टिक होणं, बायकोचा विचार करणं, बायकोची काळजी करणं हे सगळं चांगलं आहे, हे असंच राहू दे. समर म्हणतो मी ओव्हर करू लागलो की मला सांगा का. तर दुसऱ्या बाजूला इकडे आधिरा म्हणत असते वाव आजी वाव, काय प्लॅन बनवला आहेस तू, खरंच आय लव्ह यू. त्यावर आजी म्हणते की अगं मग समर आणि स्वानंदीला थोडा एकांत मिळावा, थोडी निवांत वेळ मिळावी, त्यांची स्पेस मिळावी, यासाठी हे सगळं करावं लागेल, तू करशील ना आधिरा. आधिरा म्हणते आजी तू काही काळजीच करू नकोस, मी ताबडतोब मॉमला फोन करते आणि मी तिच्याबरोबर एकदम असंच बोलते, ओके. त्यावर आजी म्हणते बरं तू काम केलंस की मलाही जरा फोन करून हे सांग. त्यावर मग अधिरा हो हो चालेल मी लगेच करते असं म्हणून फोन कट करते. त्यानंतर मग ती सुरू करते ओके 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 तर आता मला ॲक्टिंग करायची आहे. मम्मा नाही असं नाही असं नाही मम्मा नाही 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 मम्मा हां ओके ओके डन. आणि मग ती आता फोन करते इकडे काकूला. आता काकू विचार करते ओ माय गॉड, आज चक्क माझ्या प्रिन्सेसचा, माझ्या डॉलचा मला फोन आला आहे, आज नक्की हे झालं कसं काय. डॉल असं म्हणत ती फोन उचलते. अधिरा म्हणते मम्मा हां. त्याबरोबर इकडे लगेचच आता इकडे काकू विचारते डॉल काय गं काय झालं, तू ठीक आहेस ना, तुझा आवाज मला असा काय येतोय, काही होतं आहे का तुला, डॉल बोल ना काहीतरी, काय झालं आहे. त्याबरोबर अधिरा म्हणू लागते मॉम मी काय सांगू तुला, इकडे माझी ना खूप 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 वाईट अवस्था आहे गं मॉम. मॉम मला तुम्हा सगळ्यांना भेटावंसं वाटतं आहे गं, पण मला कोणाला भेटताच येत नाही आहे. तुला माहिती आहे का मॉम, त्या दिवशी मला ताईलासुद्धा भेटायची खूप इच्छा होती, पण मला माझ्या सासूबाईंनी भेटूच नाही दिलं. मॉम आई इकडे मला खूप वाईट वागवत आहेत गं, मला तिकडे माहेरी यायचं आहे तुम्हा सगळ्यांना भेटायला, पण मॉम मला तिकडेही पाठवत नाही आहेत गं. त्या मला म्हणत आहेत की काही माहेरी वगैरे जायचं नाही, कोणाला काही सांगायचं नाही, आणि मला खूप गिल्टी फील होतं आहे गं मॉम मला तुमच्याशी बोलायला न भेटल्यामुळे. त्याबरोबर मग काकू म्हणते ओके 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 डॉल, पण प्लीज प्लीज आधी तू रडणं थांबव बरं, डॉल प्लीज शांत हो ना बाळा. पण ती काही शांत होत नसते. मग ती म्हणते मला तर यायला नाही जमत आहे मॉम तुमच्याकडे, पण तूच ये ना माझ्याकडे. त्यावर काकू म्हणते ठीक आहे ठीक आहे ठीक आहे डॉल मी येते हां मी येते. आणि मग ती फोन ठेवते. अधिरा म्हणते वाव फायनली मला हे जमलेलं आहे, येस 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 येस. इतक्यात आता दुसऱ्या बाजूला आजी ह्या काकूकडे येतात आणि त्या विचारतात काय गं काय झालं, इतकी का घाबरली आहेस. त्यावर मग काकू म्हणू लागते आई अहो काय सांगू तुम्हाला, हल्ली एकीकडे एक काही कानावर येतं ना, त्यामुळे खरोखर भीतीच वाटू लागते. म्हणजे आता काय झालं, असं का बोलतीयस तू, असं आजी विचारतात. काकू सांगते अहो काय सांगू आई तुम्हाला, आत्ता जस्ट अधिराचा कॉल आला होता. अहो आपली डॉल खूप जास्त रडत होती हो, तिच्या सासरी तिची सासू म्हणे तिला खूप जास्त त्रास वगैरे देते, आणि तुम्हाला तर आपली डॉल कशी आहे ते माहिती आहे ना, आपल्या डॉलच्या डोक्यामध्ये जर राग गेला तर ती काहीही वेड्यासारखं करून बसते. मला तर ना माझ्या डॉलची खूप जास्त काळजी वाटते हो, अहो कशी बिशी माझी डॉल ॲडजस्ट करते तिकडे. त्याबरोबर मग आजी म्हणते मग काय करायचं. त्यावर आता काकू सांगते तिने मला तिकडे बोलवलं आहे तिला भेटायला. आजी म्हणते अगं मलासुद्धा तिचा फोन आला होता, माझ्याशी सुद्धा रडतच बोलली बिचारी, म्हणून मग मी तुझ्याकडे आले. त्यावर मग काकू म्हणते मी एक काम करते समरला कॉल करून हे सांगते. आजी म्हणते नाही 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 नको नको नको. त्यावर मग काकू म्हणते अगं अहो पण आई. त्यावर मग आजी म्हणते अगं ही बायकांची भांडणं आहेत, ही आपण बायकांनीच सोडवायला हवी, तू उगाच या सगळ्यामध्ये समरला खेचू नकोस, समरला यातलं काही सांगण्याची गरज नाही आहे. त्यावर मग ती म्हणते अहो आई असं काय बोलताय तुम्ही, समरला ह्यातल्या गोष्टी माहिती असायला हव्या ना.
त्याबरोबर आजी म्हणते नको, काही गरज नाही. मी म्हटलं ना तुला, समरला कशाला सांगायचं हे सगळं, मी त्याची आजी आहे की नाही, मग घरात मोठं कोण आहे, मी की समर. त्यावर मग काकू म्हणते तुम्ही. त्यावर आजी म्हणते मग माझं ऐकायचं, समरला काहीही सांगायचं नाही. समरच्या मागे काही कमी व्याप आहेत का? समरला ऑलरेडी कामांचा खूप ताण असतो. आपण हे सगळं सॉल्व्ह करू आणि नंतरनं समरला काय सांगायचं आहे ते बघू. हां, तर दुसऱ्या बाजूला इकडे स्वानंदी ही दुकानातून बाहेर पडत असते. त्यावेळी ती विचार करते, बापरे, राजवाडेंनी खरंच मला काय कामं सांगितली, म्हणजे उगाच उभा आहेत म्हणून काहीतरी सामान आणायला सांगितले, पण नक्की यांना हे एवढंच हवं आहे का, की आणखीन पुढे काही चांगलं मिळतं आहे का बघू. चला बघावं काही पौष्टिक मिळतं आहे का राजवाड्यांसाठी खायला. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता अधीरा तिचा जो प्लॅन आहे तो आता समजून सांगत असते बाबांना आणि तिच्या नवऱ्यालासुद्धा. आणि ती म्हणत असते की आपल्याला हे सगळं काही असंच्या असं करायचं आहे. त्याबरोबर मग आता तिचा नवरा म्हणतो खरंच. त्यावर मग ती म्हणते रोहू हो खरंच. मग आता ते तिघं बोलत असतानाच त्या ठिकाणी आई येते आणि म्हणते काय चाललं आहे तुमचं, काय चालू काय तुम्हा लोकांचं. त्याबरोबर बाबा म्हणतात कुठे काय, आमचं कुठे काय सुरू आहे, जे काही सुरू आहे ते तुझंच सुरू आहे, आरडाओरडा तूच करतेस. त्यावर मग ती म्हणते की ऐकून राहिलं ना मी, तुम्ही माझ्याबद्दलच काहीतरी बोलून राहिले, मला माहिती आहे ना, तुम्हाला काय वाटतं मला कळणार नाही का, कळत नाही का. अहो आता तुम्ही माझ्याबद्दलच बोलता ना. हां, हे तुम्हाला काहीतरी सांगत होती आणि तुम्ही हिचं ऐकताय, तुम्हाला काय वाटतं मला कळत नाही की काय. हां, त्याबरोबर मग आता बाबा म्हणतात ती कशाला आम्हाला काही सांगेल तुझ्याबद्दल, आम्हाला काही माहीत नाही का ह्या घरामध्ये तू तिच्याशी कसं वागते किंवा काय ते. त्याबरोबर आई म्हणते झालं का तुमचं पुन्हा सुरू, काय वाईट वागवते हो मी हिला, उगाच्या उगाच सतत तुम्ही मला बोलतच राहता ना. हां, त्याबरोबर मग अधीरा म्हणू लागते बास बास, इनफ इज इनफ. ह्या घरामध्ये ना मी खूप कंटाळली, मी खूप थकली, तुम्ही मला खूप त्रास देता आई, खूप त्रास, तुम्ही टॉर्चर करताय मला आई, टॉर्चर. त्यावर आई म्हणते ए पोट्टी काय बोलून राहिली ग तू, तुला कळतं का तू काय बोलते ते, तुझं डोकं खराब झालं, थोडं येडी झाली का ग तू. त्याबरोबर अधीरा म्हणते वेड लागायची वेळ आणली आहे तुम्ही माझ्यावर आई, ह्या घरात ना आता मला हे घर माझं असं वाटतच नाही. आई म्हणते तुला कधी वाटत होतं. त्याबरोबर अधीरा म्हणते असं सतत मला ह्या घरामध्ये टॉर्चर केलं जातं, सफोकेट होतं मला आई ह्या घरामध्ये, कसं तरी होतं, हे घर माझं नाहीच आहे कधी, असंच वाटत असतं मला सतत. तुम्ही किती त्रास देता मला, किती वाईट वागवता मला, किती विचित्र वागता माझ्याबरोबर. पण जाऊ द्या, मी कधीही तुम्हाला काहीही बोलत नाही, पण तुम्ही मात्र तुमचं वागणं बदलतच नाही आहात. मला ना खूप एकटं फील होतं या घरामध्ये. मला वाटलं होतं रोहूचं माझ्यावरती प्रेम आहे, पण नाही, कसलं काय, रोहूसुद्धा तुमचंच ऐकतो. त्याबरोबर लगेचच ती म्हणते बघा ना बाप्पा, चोराच्या उलट्या बोंबा. त्याबरोबर मग आईने असं म्हटल्यावर अधीरा म्हणते काही नाही चोराच्या बोंबा बिंबा बाबा. त्याबरोबर बाबा म्हणतात ते माझं काय. त्यावरती इशारा करते बाबांना. बाबा म्हणतात हो बोल काय बोलायचं तुला बोल. त्यावर मग ती म्हणते हे पण तुम्हाला काहीच बोलत नाहीत बाबा, तुम्हीच सगळं बोलता मला. त्याबरोबर आई तोंडाला हातच लावते आणि म्हणते काय बोलून राहिली तू बाप्पा, हे मला काय बोलत नाही. त्याबरोबर मग आता आई म्हणते नाहीच ना बोलत. अधीरा म्हणते नाहीच ना बोलत, सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडत असतं आई, मला सगळे तुम्ही मिळून किती त्रास देता. हां, माझा छळ करता या घरामध्ये, माझ्याबरोबर एक दिवस तुम्ही प्रेमाने चांगलं बोललेलं नाही आहात आई, कळतंय का तुम्हाला. आता ना मी माझ्या घरीच फोन करून सांगते, मी माझ्या मम्मालाच बोलवते, मी माझ्या माहेरून माणसं बोलवणार आहे आत्ता. त्याबरोबर मग आता आई म्हणते हे घरातले भांडणं तुला चव्हाट्यावर आणायचीच काहून आहे, हे बघ असं काय एक करायचं नाही तू, माहेरी जायचं नाही, माहेरच्यांना बोलवायचं नाही. अधीरा म्हणते का म्हणून बोलवायचं नाही मी माझ्या माहेरच्यांना, का नाही बोलवायचं, मी माझ्या माहेरच्यांना बोलवणार, मी त्यांना सांगणार आहे की तुम्ही मला कसा त्रास देता तो, मी बोलणार आहे माझ्या घरच्यांबरोबर. त्याबरोबर मग आता आई म्हणते काय झालं आज तुला अधीरा, मला कळतच नाही आहे ना. अगं काय वेडीबिडी झाली का तू पोट्टी, हे बघ घरच्या गोष्टी घरातच ठेवायच्या असतात, त्या अशा बाहेर आणायच्या नसतात, काही माहेरी वगैरे जाण्याची गरज नाही आहे, तू कुठे जाणार नाही आहेस माहेरी वगैरे, समजलं का तुला. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी इकडे अधीराची काकू आलेली असते आणि ती म्हणते हो बरोबर आहे, काही माहेरी येण्याची गरज नाही आहे तुला अधीरा. त्यावर लगेचच आता आई म्हणते हो बरोबर ना. आणि मग ती बघते तर काय आता अधीराची काकू, मग त्या म्हणतात अरे तुम्ही इथे. तर दुसऱ्या बाजूला समर म्हणतो बघ ग पीठ बघ. त्याबरोबर आता लगेचच इकडे आनंदची बायको म्हणते एवढं पीठ बरोबर आहे बघू. आणि मग तो तिच्या
ती त्याच्या डोक्यामध्ये ते पीठ मारू लागते. त्याबरोबर लगेच समोर म्हणतो, अगं अगं नको नको नको, अगं काय करतेस, थांब ना. त्याबरोबर ती म्हणते, मी का म्हणून थांबू. त्याबरोबर मग समर म्हणतो, काय सांगू तुला, खरंच एवढ्या दिवसांनंतर किचनमध्ये आल्यावर मला किती बरं वाटतंय म्हणून. त्यावर ती सुद्धा म्हणत असते, हो तू आजीबरोबर पूर्वी किती काय काय रेसिपी करत असायचंस ना, खरंच त्या सर्व मला आजही आठवत आहेत. त्यावर मग तो म्हणतो की हो ना, खरंच घरामध्ये स्वयंपाकाचा वास दरवळत असला ना की स्वयंपाकघर कसं छान वाटतं. इतक्यात त्या ठिकाणी आनंद येतो. आनंद म्हणतो, अरे एक मिनिट काय चाललंय काय तुमचं दोघांचं. त्याबरोबर आता त्याची बायको त्यालाही पिठाने माखवू लागते. त्यावर तो म्हणतो, थांब नको प्लीज नको असं करूस, थांब काय चाललंय तुमचं दोघांचं. त्याबरोबर समर म्हणतो, तू सोडून दे आजच हिला, नाहीतर ही तुला असाच त्रास देईल, सोडून दे. तर दुसऱ्या बाजूला इकडे लगेचच जी अधीरा असते ती जाते आणि तिच्या काकूला मिठी मारत म्हणते, मॉम बरं झालं मॉम तू आलीस. मॉम तुला काय सांगू, ही लोक मला किती त्रास देतात मॉम, खूप छळतात मॉम मला. आणि मग ती आता आजीला ऑल द बेस्ट खुणावते. त्यावर आजीसुद्धा तिला बेस्ट ऑफ लक खुणावते. आणि मग आता काकू तिला म्हणू लागते, अधीरा डॉल तू रडू नको, शांत हो, तुझी काकू आली आहे ना आत्ता, तुझी मम्मा सगळं नीट करेल. त्याबरोबर मग आता इकडे आजी रोहनला आणि बाबांना सुद्धा ऑल द बेस्ट खुणावते. ते दोघंसुद्धा आजीला ऑल द बेस्ट खुणावतात. त्यानंतर मग रोहन हा आजीला इशारा करतो की तुम्ही गप्प बसा, काही इशारे करू नका, काही बोलू नका. मग आता लगेचच काकू म्हणू लागते, काय चाललंय तुमचं ताई, तुम्ही का आमच्या अधीराला एवढा त्रास देताय. त्याबरोबर आता नलिनी म्हणते, हो काय बोलताय तुम्ही ताई, मी का अधीराला त्रास देईन, काही त्रास वगैरे नाही आहे तिला इथे. त्याबरोबर मग त्या म्हणतात, मग आमची डॉल काय उगाच खोटं बोलेल, आमच्यासमोर तुम्ही तिला खोटं कसं काय पाडू शकता. तुम्हाला वाटत असेल की आम्हाला माहीत नाही आहे, पण आमच्या डॉलने ना आम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे. तुम्हाला आमच्या डॉलबरोबर वाईट वागून काय मिळतं काय नक्की. हां किती विचित्र वागवता तुम्ही तिला. आम्ही बघतोय ना, लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तुम्ही तिला किती त्रास देताय ते, किती छळताय ते तिला. सतत तुम्ही तिच्याबरोबर भांडत असता, वाईट वागत असता, तिला हिनावून बोलत असता. त्याबरोबर मग इकडे आई म्हणते, अहो नाही असं काही नाही आहे, आज मला कळत नाही आहे तिला नेमकं काय झालं आहे ते असं वेड्यासारखी काऊन वागून राहिली ते. अगं नको ना असं वागत जाऊ तू अधीरा. त्याबरोबर मग लगेचच काकू म्हणते, म्हणजे तुम्ही काय खोटं ठरवताय का आमच्या डॉलला, उगाच आलो आहे का आम्ही इथे. त्याबरोबर आई म्हणते, तुम्ही अचानक आलाय हे बघून मला काही कळूच नाही राहिलं. त्याबरोबर मग आता सुष्मिता म्हणते, अगं आई आम्ही काय उगाच नाही आलो आहे, आम्हाला अधीरा वहिनीने फोन करून सांगितलं की तू तिला खूप त्रास देतेस, छळतेस, म्हणून आम्ही आलो आहे. त्याबरोबर हे ऐकून आई म्हणते, काय त्रास, अगं अधीरा काय हे सगळं, मी कधी तुला त्रास दिला आहे, कधी छळलं मी तुला, मला तर काही कळतच नाही आहे या पोरीचं आजीला काय झालं ते, काही नाही आहे हो असं, मी का म्हणून तिला त्रास देईन, का छळेन मी तिला. त्याबरोबर मग काकू म्हणते, बघतोय आम्ही लग्नाच्या पहिल्या दिवसापासून बघतोय तुम्ही किती वाईट वागवता तिला. आम्ही आमच्या प्रिन्सेसला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, तिला हवी असलेली प्रत्येक गोष्ट आम्ही तिच्यासमोर ताबडतोब हजर केली आहे, तिची इतकी काळजी घेतली आहे, आणि तुम्ही तिला असं वाईट वागवताय, तुम्ही तिच्याबरोबर इतकं हिडीस वागताय. हां बघा काळजीने माझ्या डॉलच्या चेहऱ्यावरचा ग्लोसुद्धा कमी होऊ लागला आहे. तुम्हाला काही वाटतं की नाही, तुम्हाला काही कळतं की नाही. त्याबरोबर मग आता आई म्हणते, अहो काय बोलून राहिले तुम्ही, मला नाहीच कळत आहे ना अजून पण. त्याबरोबर काकू म्हणते, बास करा तुमची नाटकं, आणखीन किती माझ्या डॉलला तुम्ही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करणार आहात हो. त्याबरोबर आजीसुद्धा म्हणते, हे काही बरोबर नाही आहे ताई, नाही म्हणजे तुम्ही आमच्या समोरसुद्धा आमच्या अधीराला चुकीचं कसं ठरवू शकता, नेमकं तुमचं म्हणणं काय आहे ते तरी सांगा ना आम्हाला. नाही म्हणजे तुम्ही अधीराबरोबर एवढं वाईट का वागता, नेमकं अधीराचा तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, अधीराबरोबर तुमचं का पटत नाही, किमान ते आम्हाला कळू तरी द्या ना. त्याबरोबर मग आता नलिनी म्हणते, अहो पण. त्यावर बाबा म्हणतात, नलिनी थांब. आणि मग ते स्वतः आजीसमोर आणि इकडे संपूर्ण अधीराच्या माहेरकडच्यांसमोर हात जोडतात आणि म्हणतात की हे बघा, आम्हाला काही माहीत नाही आहे की तुम्ही इथे नेमके का आलात, पण तुम्ही जर म्हणताय अधीराला इकडे त्रास होतोय तर आम्ही तिला यापुढे त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. आता मी तुमचे हात जोडून माफी मागतोय, पण आपण इथेच थांबवूया हे सगळं. त्यावर मग काकू म्हणते, बास करा, उगाचच्या उगाच तुम्ही ना तुमची ही खोटी आश्वासनं देऊ नका आणि नाटक तर मुळात करूच नका. तुम्ही ही नेहमीची नाटकं करता आणि तुम्ही आमच्या मुलीला किती त्रास देता, काय मिळतं काय तुम्हाला आमच्या अधीराला एवढा त्रास देऊन.
का वागताय तुम्ही आमच्या अधिराबरोबर असं? रोहन, तू तर अधिरावर प्रेम आहे असं म्हणून अधिराबरोबर लग्न केलं होतं आणि आता तू सुद्धा अधिराला किती वाईट वागवतोय. तुला काहीच वाटत नाही आहे का ह्या सगळ्या गोष्टींचं? रोहन आता काही बोलत नसतो. तर दुसऱ्या बाजूला इकडे समर हा स्वयंपाक बनवत असताना आता स्वानंदीचा फोन आलेला असतो. स्वानंदीचा फोन आलाय, काय करू असं आता तो करत असतो. त्यावेळी आनंदची बायको पटकन फोन उचलते आणि म्हणते, अरे बोल बोल बोल, घे फोन घे. त्याबरोबर इकडनं स्वानंदी म्हणते, राजवाडे काय हो, काय झालं? फोन घ्यायला इतका उशीर का लागला तुम्हाला? त्यावर तो म्हणतो, मी ते फोन शोधत होतो. स्वानंदी म्हणते, काय? त्यावर मग तो म्हणतो की पेन शोधत होतो. तुम्ही बोला ना, काय बोलताय? त्याबरोबर मग स्वानंदी म्हणते की मी असं म्हणत होते, तुम्ही सांगितलेली ऑलमोस्ट सगळी खरेदी करून झाली आहे. सो मी मग काय करू? निघू का आता मी घरी जायला, की तुम्ही येणार आहात मला पिकअप करायला? त्याबरोबर मग समर म्हणतो, मी ते ठीक आहे मग निघा तुम्ही. त्याबरोबर ती म्हणते की ठीक आहे मग मी आता रिक्षा घेते आणि निघते. त्याबरोबर मग समरला आनंद आणि त्याची बायको खुणवतात की अरे निघ कुठे, अजून आपल्याला तयारी सगळी करायची आहे, असं नको बोलूस. पण समरला त्यांचे इशारे काही कळत नसतात. मग पटकन आता आनंदची बायको तो फोन म्यूट करते आणि समरला म्हणते, अरे तिला ये कुठे म्हणतोयस तू घरी? नको नको नको, तिला सांग आणखीन काहीतरी खरेदी करत बस. आपल्याला तयारी करायची आहे ना अजून, असा कसा वेड्यासारखा बोलतोस रे तू? त्याबरोबर मग लगेचच तो म्हणतो की ठीक आहे. आणि मग आता तो विचारतो, अरे पण का आणायला सांगू? मग त्याला जे स्वयंपाकघरात सामान दिसत असतं ते सगळं तो आणायला सांगतो स्वानंदीला. तेजपत्ता आणा, कढीपत्ता आणा, कोथिंबीर आणा, टोमॅटो आणा, डाळी आणा, हे आणा, ते आणा, कप आणा. त्यावर स्वानंदी म्हणते, राजवाडे कप? त्याबरोबर मग आता तो म्हणतो, नाही कप नाही, वांगी आणा, बीट आणा, बटाटी आणा, पीठ आणा, घरातलं पीठ संपलं आहे, पीठ आणा, पीठ. त्याबरोबर मग आता हे सगळं ऐकून स्वानंदी म्हणते, बरं ठीक आहे, तुम्ही जे सामान सांगितले मी सगळं घेऊन येते हां. आणि मग आता ती फोन कट करते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.